अंबड नगरपालिकाचा नुकताच आता निकाल हाती आलेला आहे। प्रभाग क्रमांक 1 मधून ज्योती बाबर या निवडून आलेल्या आहेत, ते आपल्या सोबत आहे। ताई, आता मला सांगा, आज निकाल निघालाय, तुम्ही निवडून आलात, निवडणुकीचं आता तुम्ही जे खऱ्या अर्थाने श्रेय कोणाला देणार? जनतेला। नक्कीच ताईने सांगितलं, त्यांचे मिस्टर सुद्धा आपल्या सोबत आहेत। आता बरं, त्यांचे मोठे भाया धर्मराज तात्याराव बाबर हे आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार। आता मला सांगा, जे आज निवडणूक झाली, भरघोस मताने तुम्ही निवडून आलाय, याचं श्रेय तुम्ही कोणाला देणार आहे? मला प्रभाग क्रमांक 1 मधील 3705 पैकी जेवढ्या मतदारसंघातील मतदार बांधव असतील, हे सगळे श्रेय मी त्यांना देतोय। कारण त्यांनी मला जातपात न बघता या भटकी विमुक्त समाजातील एक गरीब कुटुंबातल्या ज्योती कृष्ण बाबर यांना भरघोस मताने निवडून दिलं, त्याबद्दल मी जनतेचे खूप खूप आभार मानतो। आणि येणाऱ्या 5 वर्षामध्ये मी पूर्ण वार्डाचा पूर्ण विकास करील आणि सुसज्ज असा वार्ड करील, एवढीच मी या ठिकाणी ग्वाही देतो। आणि भटकी मुक्त समाजाच्या वतीने सगळे मतदार बांधवांना, सगळ्या समाज बांधवांना मी शुभेच्छा देतो आणि आभार मानतो त्यांचे। एवढंच बरं, मला सांगा, आता हा सगळा प्रचार आपण कसा केलाय, कशा पद्धतीने हा प्रचार झाला? हा प्रचार विकासाच्या कामावर झालेला आहे। आमदार नारायण गुच्छे यांच्या कामावर आणि त्यांच्यावर विश्वास ठेवून या जनतेने हा कौल दिलेला आहे। यामध्ये भारतीय जनता पार्टीने जे विकास कामं केले, या मतदार बांधवांनी सगळ्यांनी मिळून या विकासाला भरघोस असं मतदान करून विश्वासाला तडा न देता आमदार गुच्छे साहेब यांच्या शब्दाला मान देऊन आज भरघोस मताने असा विजय केलेला आहे। माझ्यासोबत गंगाधर वराडे हा पण माझ्यासोबत निवडून आलेला आहे। पण भटकी मुक्त समाजाच्या सगळ्या समाज बांधवांनी मला एकजुटीने साथ दिली, असंच मी त्यांचं मरेपर्यंत ऋणी राहील, एवढंच बोलतो। आणि मतदाराचे सगळ्यांचे मी आभार मानतो। या विजयाचं श्रेय तुम्ही आता कोणाला देताय? या विजयाचं श्रेय सर्व मतदार बांधवांना देतो। प्रभाग क्रमांक 1 मधील सर्व उमेदवार मायबापांचे मी खूप खूप आभार मानतो। त्यानंतर त्यांच्यासोबत आपले सासरे देखील आहेत, त्यांचे निवडून आलात, काय सांग? आम्ही निवडून आलो, निवडणूक झालेली आहे। 81-82 पासून मी अंबडमध्ये भाजपचं काम करतो। आजपर्यंत मी भाजपचा पक्ष सोडलो नाही। भाजपचं काम आतापर्यंत करत आलो आणि करतो बी, आज बी, काल बी केलं, आज बी करतो, उद्या करणार आहे। आणि आम्हाला भाजप सहकार्य लोकांनी बरं केलेले, प्रत्येक लोकांनी आम्हाला मतदान केलं, आम्हाला निवडून दिलं, आम्हाला सहकार्य केलं, आम्हाला विजय मिळाला, गरीब समाजाला जातीमध्ये आल्या गेलं, आम्हाला एक जागा मिळाली, दर्जा मिळाला, मानमर्यादा आणि किंमत मिळालेली। मी भाजपचं काम करतो। नारायण कुचे हे आमचे उमेदवार भाजपचे असल्यामुळे मी भाजपचं काम करतो। आणि जेवढे काम वार्ड नंबर 1चे जे कार्यकर्ते असेल, जेवढे आमचे बंधू भजनी बंधू वगैरे जेवढे असेल, वैदुकाकडे घिसाडी बेलदार काय जे जात असेल, त्याला मी सहकार्य करीन, त्याचे कामं करीन। 5 वर्षामध्ये त्यांचे कामं मी पार पाडीन। तर आता विजयाचं श्रेय तुम्ही कोणाला देणार आहे? हा, सर्व करू आमच्या वार्डामध्ये, वार्डाचा विकास करू। जे आमच्या वार्डामध्ये विकास आहे, विकास करणारे भाजपचा जुना नेता 3 नेते राहिले अंबडमध्ये, चौधरी, धोबी चौधरी एक, अरुण उपाध्ये आणि तातेडोबा बाबर। 81-82 पासून आम्ही भाजपचं काम आतापर्यंत करत आलेलं आहे। परलक्ष्मीच्या हाताखाली काम केलेले, ते माझे गुरु आहेत, त्यांनी मला मार्गदर्शन केलं, म्हणून आम्ही समाजामध्ये आज आलो। नक्कीच त्यांच्या सासूबाई त्यांनी आम्हाला चांगलं सहकार्य केलेलं आहे, त्यांच्यामुळे आमचं सर्व आनंद झालेला आहे। त्यांनी आम्हाला सहकार्य भरपूर केलं, मतदान भरपूर केलं, समाजाला साथ दिली, समाजाला एक जागी आलं, एकांतीने आणून त्यांनी आमचं सहकार्य केलं। नक्कीच त्यांचे सासूबाई सोबत राहणार, आम्ही त्यांना सोडणार नाही मरेपर्यंत, जिंदगीभर। नक्कीच त्यांचे सासूबाई देखील आपल्या सोबत आहेत। बोला। आई, आता सुनबाई निवडून आली, काय वाटतं तुम्हाला? आनंद झाला, काय झालं? तुम्हाला वाटलं होतं तुमची सुनबाई निवडून येईल म्हणून? हा, मग आम्ही देवाची कृपा, आम्ही निवडून येणारच पहिल्यापासून। गरीबाला लोकांनी सहकार्य केलं, सहकार्य केलं, आमच्या संघाने सहकार्य केले। त्यामुळे आमचा समाज नक्कीच आता त्यांनी सांगितलेलं आहे की जनता मायबापाने आम्हाला आशीर्वाद दिला आणि आम्हाला खऱ्या अर्थाने आम्हाला निवडून आणलंय। त्यांचे देखील आभार त्यांनी यावेळी व्यक्त केलेले। न्यूज 24/7 महाराष्ट्रासाठी मी मंगेश कारके, अंबड।